नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं विशेषण व विशेषणाचे वर्गीकरण। आजचा व्हिडिओ असणार आहे विशेषणाचे प्रकार। विशेषणाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात। ते कोणते? तर 1 गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण। गुणविशेषण म्हणजे आनंदी माणूस, मधुर आवाज, कडू कारले। याच्यामध्ये आनंदी, मधुर आणि कडू हे गुण विशेषण आहे। संख्या विशेषणामध्ये 10 रुपये, 12 महिने, 10 आणि 12 हे संख्या विशेषण आहे। सार्वनामिक विशेषण मध्ये माझा, माझी, माझे, तुमचा, तुमची, तुमचे हे सार्वनामिक विशेषण आहे। तुम्ही बघत असाल तर संख्या विशेषणाचे 5 उपप्रकार आहेत। 1 गणनावाचक। गणनावाचक म्हणजे उदाहरणार्थ 1, 2, 3, 4। क्रमवाचक म्हणजे 7वे घर, 10वे वर्ष। आवृत्तीवाचक म्हणजे त्रिवार मुजरा, 9 वारी साडी। पृथकत्ववाचक म्हणजे 1-1 ओळ, 2-2 गट। अनिश्चितवाचक म्हणजे बरीच घरे, सर्व मुले, थोडे पक्षी। हे या 3 प्रकारांचा थोडासा आराखडा आहे। याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्यापैकी आज आपण बघणार आहोत गुणविशेषणाबद्दल सविस्तर माहिती। गुणविशेषण म्हणजे काय? परीक्षेत तुम्हाला प्रश्न येतो, दिलेल्या वाक्यातलं गुणविशेषण ओळखा किंवा पर्याय दिलेल्यापैकी कोणते गुणविशेषण आहे ते सांगा। तर गुणविशेषण म्हणजे ज्या विशेषणाद्वारे नामाचा कोणताही गुण किंवा त्याबाबतची विशेष माहिती व्यक्त होते त्या विशेषणाला गुणविशेषण म्हणतात। उदाहरणार्थ पिवळे फूल। जर आपण म्हटलं की फूल घेऊन ये, पण मी तुम्हाला फुलाची विशेष माहिती सांगितलेलीच नाहीये, पण इथे जर मी म्हटलंय पिवळे फूल, तर त्या फुलाचा गुणधर्म काय आहे की ते फूल पिवळे आहे। जसं गरीब सुदामा, इथे पिवळे आणि गरीब ही 2 गुणविशेषणे आहेत। आता आपण पुढच्या काही भागांमध्ये संख्या विशेषण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर संख्या विशेषणाचे जे उपप्रकार आहे हे आपण अभ्यासणार आहोत आणि हळूहळू आपण एक प्रकार समजून घेणार आहोत। तर आता मला तुम्ही सांगा की खडूस माणूस, हसरा मुलगा या 2 शब्दांमधून कोणते गुणविशेषण आहे? जे काही गुणविशेषण असतील नंबर 1 आणि नंबर 2 मधून ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। तुम्हाला हा भाग नीट सविस्तर समजून घ्यायचा असेल तर या भागामध्ये तुम्हाला हा जो डायग्राम दिलेला आहे याचा सविस्तर अभ्यास तुम्ही करायचा आहे। धन्यवाद।